त्यांच्यामुळे वसंतराव डावखरे घडले. म्हणून तर आज निरंजन डावखरे उपसले ना. आज निरंजन डावखरेंना भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी-मोठी आज महाराष्ट्र सेक्रेटरीपदी त्यांना भारतीय जनता पार्टीने पद दिलं. आज त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो, की निरंजन डावखरेसारखा सुपुत्र जो त्या काळी 87ला जेव्हा बाबा निवडून होते, तेव्हा ते एक साधे 6 महिन्याचे होते निरंजन डावखरे. तेव्हा आम्ही पाहिलेलं आहे. आज आम्ही या वर्षात सेवानिवृत्ती पदार्पणात असताना आमचे वय तर 60 आहे आणि निरंजन डावखरे त्या काही मला वाटतं आत्ता ते 37-38 वर्षाचे असतील. तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय महाराष्ट्र सेक्रेटरी झाले. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो निरंजन डावखरेंचं. आणि आज चांगो शिंदेने प्लॅटफॉर्म दिला वसंतराव डावखरेंना. ते नगरसेवक झाले, महापौर घडवले आणि नंतर पुन्हा ते कधी विधानसभेला उभे राहिले पण निवडून आलेले नाही आहेत आणि येऊ शकणारही नाही, त्यांचं कामच नव्हतं. आणि नंतर मागच्या दराने शरद पवारांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवर आले आणि उपसभापती झाले. ते 25 वर्ष उपसभापती होते. उपसभापती राहून कोणतं काम नाही, माया गोळा केली फक्त. विविध सरकारी अधिकाऱ्यांचे कागदपत्र घ्यायचे, त्यांच्या बदल्या करायच्या, बढत्या करायच्या, प्रमोशन द्यायचं, एवढंच काम वसंतराव डावखरेंनी केलं आणि त्यातून माया भरगतचं जमावलं. मी स्पष्ट बोलतो, जाहीर बोलतो. निरंजन डावखरेंना पण माहिती आहे ना, एक भाजीवालीचा मुलगा वसंतराव डावखरे आज एवढा उच्च लेवलला नेता बनताना काय काय पेलं, काय काय पेले प्यायलेत, काय काय बाटल्या प्यायल्या, काय काय पेले प्यायले, हे डावखरेंनाच माहिती. परंतु डावखरेंसारखा नेता जे काय राजकारण फिरवणारा होता ते तेच फिरवणारे होते, दुसरं कोणी फिरवू शकत नव्हता. आणि कोणाला कुठून कसं खाली बसवायचं, खाली पाडायचं ते तेच करू शकतात. त्यामुळे चांगो शिंदे जर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले असते 92मध्ये चांगो शिंदे जर महानगरपालिकेत निवडून आले असते तर आज ते वरचढ राहिले असते सर्वांच्या. त्यामुळे वरचढ माणूस कोणाला नको असतो. चांगो शिंदे जर निवडून आले असते 92ला तर ते वरचढ राहिले असते आणि वरचढ माणूस हा निवडणुकीमध्ये निवडून आलेला महानगरपालिका राजकारणामध्ये कोणाला नको असतो. कारण त्यांचं प्रभुत्व ते स्वतः स्वयंभू होते. परंतु ते जरी निवडणुकीत पडले, त्यांना पाडलं डावखऱ्याने, परंतु त्यांचं काही कमी नाही झालं. त्यांच्या कामगार संघटनेने प्रबळ आहेत, ते मोठे होत गेले. डावखरे राजकारणात मोठे गेले, बाबा संघटनेने मोठे होत गेले. आणि बाबांनी जे जे काही घडवलं, कोणी राजकारणी घडवू शकणार नाही असं बाबांनी घडवलं, हे तुम्हाला सांगू इच्छितो.